नमस्कार मित्रांनो. कधी तुम्हाला असं वाटतं का की वय वाढत चाललं आहे आणि आपण हळूहळू मागे पडत आहोत? पण खरंच वय शरीरावर अवलंबून असतं की आपल्या मनावर? काही लोक वयानं मोठे असूनही उत्साही, आनंदी आणि तरुण दिसतात, तर काही लोक कमी वयातही थकलेले आणि निराश का वाटतात? मागील लेसन 19 मध्ये भयमुक्त होण्यासाठी अंतर्मनाचा वापर कसा कराल आपण पाहिलं की भीतीवर नियंत्रण मिळवून आपण आत्मविश्वासानं जीवन जगू शकतो. आता या लेसन 20 मध्ये मनानं तरुण रहा आपण जाणून घेणार आहोत की मन तरुण ठेवणं का महत्त्वाचं आहे, आपल्या विचारांचा आपल्या वयावर आणि ऊर्जेवर कसा परिणाम होतो आणि अंतर्मनाच्या शक्तीचा वापर करून आपण कायम उत्साही आणि तरुण कसे राहू शकतो. जर तुम्हाला वय काहीही असो, नेहमी आनंदी, उत्साही आणि तरुण राहायचं असेल तर हा लेसन शेवटपर्यंत नक्की ऐका. तुमचं अंतर्मन कधीच वृद्ध होत नाही. त्याला काळ आणि स्थान यांची कोणतीही मर्यादा नसते. ते ईश्वराचा एक अंश आहे, अनादी, अनंत आणि सदैव सक्रिय. आध्यात्मिक शक्तींवर वृद्धत्वाचा परिणाम होत नाही. धैर्य, दयाळूपणा, प्रामाणिकपणा, विनम्रता, सद्भाव, शांतता, सहज संवाद आणि बंधुभाव हे सर्व गुण चिरंतन आहेत. हे गुण आपल्या जीवनात स्वीकारले तर तुम्ही मनानं सदैव तरुण राहाल. वृद्धत्व किंवा ऱ्हास फक्त वय वाढल्यामुळे किंवा आजारांमुळे होत नाही. उलट काळाच्या भीतीमुळे शरीर आणि मनावर नकारात्मक परिणाम होतात. खरं म्हणजे वाढत्या वयाची भीतीच माणसाला अकाली वृद्ध बनवते. माझ्या आयुष्यात मी अनेक अशा व्यक्तींचा अभ्यास केला आहे ज्यांनी आयुष्याच्या उशिरा टप्प्यातही नवीन निर्माण केलं. काहींनी तर वृद्धावस्थेत मोठं यश मिळवून आपलं श्रेष्ठत्व सिद्ध केलं. तसेच अनेक सामान्य व्यक्तीही भेटल्या ज्या त्यांच्या क्षेत्रात यशस्वी आणि आदरणीय होत्या. यावरून स्पष्ट होतं की वाढतं वय हे मानसिक किंवा शारीरिक शक्ती कमी करत नाही, तो वैचारिक पातळीवर वृद्ध झाला. लंडनमध्ये मी माझ्या एका जुन्या मित्राला अनेक वर्षांनी भेटलो. तो नुकताच 80 वर्षाचा झाला होता. हे वय अनेकांसाठी आनंदाचं असतं, पण तो मात्र खूप उदास होता. त्याला पाहून मला धक्का बसला. कोणताही मोठा आजार नसतानाही तो अशक्त आणि थकलेला दिसत होता. तो म्हणाला, डॉक्टर काही समजत नाहीत, मला वाटतं जगणंच एक आजार आहे. मी कारण विचारलं तेव्हा तो म्हणाला, माझी आता कुणालाच गरज नाही, मी कोणाच्या उपयोगाचा नाही. माणूस जन्मतो, वाढतो आणि शेवटी मरतो, इतकंच आयुष्य आहे. मला लगेच जाणवलं की त्याच्या आजाराचं मूळ त्याच्या विचारात आहे. त्याचा नकारात्मक दृष्टिकोनच त्याला त्रास देत होता. तो फक्त स्वतःच्या वृद्धत्वावर लक्ष केंद्रित करत होता. प्रत्यक्षात तो शारीरिक नव्हे तर वैचारिक पातळीवर वृद्ध झाला होता. त्याच्या भीतीला त्याचं अंतर्मन वास्तवात आणत होतं. म्हातारपण म्हणजे सुखाची पहाट. अनेक लोक वृद्धत्वाकडे नकारात्मक नजरेने पाहतात. म्हातारपण म्हणजे शेवट असं मानून ते त्याला घाबरतात. पण याचा अर्थ ते जीवनालाच घाबरत आहेत. वाढलेलं वय म्हणजे केवळ गेलेली वर्ष नाहीत, ती अनुभवांची आणि शहाणपणाची मोठी संपत्ती असते. शहाणपण म्हणजे अंतर्मनातील शक्तीची जाणीव. ही शक्ती आपल्याला आनंदी, समाधानकारक आणि यशस्वी जीवन कसं जगायचं हे शिकवते. 60, 70 किंवा 80 वर्ष म्हणजे आयुष्याचा शेवट नव्हे. उलट हा काळ अधिक सर्जनशील, सक्रिय आणि समृद्ध जीवन जगण्याची संधी असू शकतो. यावर विश्वास ठेवा. तुमचं अंतर्मन त्याला सत्यात उतरवेल. बदल स्वीकारा. वृद्धत्व ही दुःखद गोष्ट नाही, ती एक नैसर्गिक बदलाची प्रक्रिया आहे. या बदलाचं स्वागत आनंदाने आणि उत्साहाने करा. जीवनातील प्रत्येक टप्पा हा पुढच्या टप्प्याकडे नेणारा एक पाऊल असतो. आपली अंतर्गत शक्ती ही शारीरिक मर्यादांपेक्षा कितीतरी मोठी असते. आपल्यामध्ये अशा सूक्ष्म संवेदना आहेत ज्या आपल्या 5 ज्ञानेंद्रियांपलीकडे कार्य करतात. जीवन हे आध्यात्मिक आणि शाश्वत आहे. आपण खऱ्या अर्थाने कधीच वृद्ध होत नाही, कारण जीवन म्हणजे ईश्वर आणि ईश्वर कधीच वृद्ध होत नाही. जीवन हे सदैव नवीन, अनंत आणि अविनाशी आहे
हे प्रत्येकासाठी सत्य आहे. आयुष्य म्हणजे काय? एका महिलेनं थॉमस एडिसन यांना विचारलं, वीज म्हणजे काय? ते म्हणाले, मॅडम, वीज म्हणजे वीज आहे, तिचा उपयोग करा. आपण वीज हे नाव अशा शक्तीला दिलं आहे जी आपल्याला पूर्णपणे समजलेली नाही, तरीही आपण तिचा उपयोग करतो. तसंच वैज्ञानिक परमाणू डोळ्यांनी पाहू शकत नाहीत, पण ते त्याचं अस्तित्व मान्य करतात कारण त्याचे परिणाम दिसतात. आपण जीवन पाहू शकत नाही, पण त्याचा अनुभव घेतो. आपण जिवंत आहोत आणि या सृष्टीतील सौंदर्य व भव्यतेचा आनंद घेण्यासाठी इथे आलो आहोत हे आपण जाणतो. मनाला आणि आत्म्याला कधीच वृद्धत्व येत नाही. बायबल सांगते, आणि हेच अनंत जीवन आहे की त्यांनी तुला एकमेव खरा ईश्वर म्हणून ओळखावं. जन्म, बालपण, तारुण्य, प्रौढावस्था आणि वृद्धत्व, जर कोणी या जीवनचक्रालाच संपूर्ण जीवन मानत असेल तर तो खरोखरच दयेचा विषय आहे. अशा व्यक्तीच्या आयुष्याला कोणतंही ध्येय नसतं, जगण्याची प्रेरणा नसते आणि जीवन निरर्थक वाटू लागतं. अशा चुकीच्या विश्वासामुळे अपयश, निराशा, साचलेपणा, दोषदृष्टी आणि आशाहीनता निर्माण होते. यामुळे माणूस हळूहळू मानसिक विकृतींकडे वळू शकतो. जर तुम्ही पूर्वीसारखं वेगानं टेनिस खेळू शकत नसाल, मुलांप्रमाणे जोमानं पोहू शकत नसाल, तर त्यात काहीच बिघडलेलं नाही. जर तुमच्या हालचाली मंदावल्या असतील, चालणं सावकाश झालं असेल, तरी त्यात काहीच चुकीचं नाही, कारण जीवन सतत नवे रूप धारण करत असतं. ज्याला लोक मृत्यू म्हणतात, ते प्रत्यक्षात जीवनाच्या नव्या टप्प्याची सुरुवात असते, हे लक्षात ठेवा. मी माझ्या व्याख्यानांमध्ये नेहमी सांगतो, वृद्धत्व आनंदाने स्वीकारा. या वयातही एक वेगळं सौंदर्य आणि गाढ शहाणपण असतं. समाधान, प्रेम, आनंद, सौंदर्य, सुख, शहाणपण आणि समजूतदारपणा या गुणांना कधीच वृद्धत्व येत नाही. ते सदैव जिवंत राहतात. इमर्सन या कवी तत्वज्ञाने म्हटलं आहे, आपण एखाद्या माणसाचं वय तेव्हाच मोजतो जेव्हा त्याच्याकडे मोजण्यासारखं काही उरत नाही. तुमचं चरित्र, तुमच्या मनाची गुणवत्ता, तुमची श्रद्धा आणि वाढतं वय हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. वय वाढतं तसं समजूतदारपणा, प्रेमळपणा आणि संयम वाढतो. अनुभव आणि ज्ञान यांची किंमत अमूल्य असते. इतक्या वर्षात तुम्ही जे शिकलात, अनुभव घेतलात, ते कोणत्याही संस्थेसाठी फार मौल्यवान ठरू शकतं. तुमचं वाढतं वय हे शहाणपण, कौशल्य आणि परिपक्वतेचं प्रतीक आहे. तुमची भावनिक आणि आध्यात्मिक परिपक्वता इतरांसाठी मार्गदर्शक ठरते. 60 किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांना कधीही कमी लेखू नये. त्यांच्या अनुभवाच्या आधारावर ते समस्या सोडवण्यात, निर्णय घेण्यात आणि योग्य मार्गदर्शन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. तुमच्या वयाचा सन्मान करा. एकदा माझी भेट एका हॉलिवूड चित्रपट लेखकासोबत झाली. त्यांना कधीकधी किशोरवयीन मुलांसाठी कथा लिहाव्या लागत. एका तरुण स्टुडिओ एक्झिक्युटिव्हने त्यांना सांगितलं की त्यांचं लेखन तरुणांना भावत नाही. हे ऐकून ते खूप दुखावले. फक्त तरुण आहेत म्हणून कोणाचं कौतुक करणं योग्य नाही. तरुणपणात अनुभव कमी असतो आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता मर्यादित असते. ही उणीव वयानुसार भरून निघते. त्यामुळे वाढत्या वयाचा कमीपणा न समजता त्याचा अभिमान बाळगा आणि त्याचा सन्मान करा. मी तरुणांची बरोबरी करू शकतो. मी अनेक 60 किंवा 60 नंतरच्या लोकांना पाहतो जे अजूनही विनाकारण तरुण दिसण्याचा अट्टहास करतात. त्यासाठी ते अति व्यायाम करतात, महागडी कॉस्मेटिक्स वापरतात आणि पैशाचा अपव्यय करतात. पण अशा गोष्टींमुळे कोणीही खऱ्या अर्थाने तरुण दिसत नाही. ते स्वतःलाच वारंवार पटवून देत असतात की आपण अजूनही तरुण आहोत. अशा लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, माणूस जसा आतून विचार करतो तसाच तो बाहेरून दिसतो. फक्त पोषक आहार, जास्त व्यायाम किंवा बाह्य गोष्टींवर अवलंबून राहून कोणीही तरुण राहत नाही. आपण आपल्या विचारांमुळेच तरुण किंवा वृद्ध होत असतो. तुमचे विचार तुमच्या अंतर्मनावर परिणाम करतात. तुम्ही मनाने तरुण राहिलात तर शरीराचे वय महत्त्वाचे राहत नाही.
म्हातारपणाची भीती. अनेक लोकांना म्हातारपणाची भीती वाटते. ते भविष्याबद्दल चिंतेत असतात. मी म्हातारा होत आहे हा विचार त्यांच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. ते जीवनात रस गमावतात आणि नकारात्मक भावना वाढू लागतात. पण जर तुम्ही ही भीती मनातून काढून टाकली तर तुम्ही कायम मनाने तरुण राहू शकता. सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास नवीन कल्पना सुचतात, छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो आणि तुम्ही इतरांना मार्गदर्शन करू शकता. 110 वर्षांचा तरुण. मी मुंबईत एका 110 वर्षांच्या व्यक्तीला भेटलो होतो. वयाने तो वृद्ध होता, पण मनाने आणि ऊर्जेने तो खऱ्या अर्थाने तरुण होता. त्याच्या डोळ्यांत चमक होती आणि त्याने आनंदाने वृद्धत्व स्वीकारले होते. निवृत्ती हे एक धाडस. मन कधीच निवृत्त होत नाही. ते पॅराशूट सारखे असते. योग्य वापर केल्यावरच ते उपयोगी ठरते. नवीन कल्पना स्वीकारण्यास तयार राहा. निवृत्ती म्हणजे सगळं संपलं असा अर्थ नाही. उलट ती आयुष्याचा नवीन टप्पा असतो. नवीन गोष्टी शिकण्याची, स्वप्ने पूर्ण करण्याची ही संधी असते. दर्जेदार काम करा. माझ्या शेजाऱ्याला वयामुळे नोकरी सोडावी लागली, पण त्याने त्याकडे नकारात्मक दृष्टीने पाहिले नाही. त्याने फोटोग्राफी शिकली, नवीन ठिकाणी फिरला आणि नंतर एक उत्तम मार्गदर्शक बनला. यातून हे स्पष्ट होते की वय वाढलं म्हणजे संधी संपत नाहीत, तर नवीन संधी सुरू होतात. नवसर्जन करा, कैदी बनू नका. वयामुळे काही मर्यादा येऊ शकतात, पण मनाची ताकद वाढत जाते. अनेक वेळा अनुभवामुळे मोठ्या वयाचा माणूस तरुणांपेक्षा अधिक सक्षम असतो. मन कधीच म्हातारे होत नाही. ते नेहमी सक्रिय आणि जागृत राहू शकते. तारुण्याचे रहस्य. तुम्ही पुन्हा तारुण्याचा अनुभव घेऊ शकता, तुमच्या अंतर्मनातील ऊर्जेला जागृत करून. जेव्हा तुम्ही आनंदी, समाधानी आणि सकारात्मक राहता, तेव्हा तुमच्यातील ऊर्जा वाढते. ज्ञान, प्रकाश आणि सकारात्मकता हीच खरी तरुणाई आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. मी म्हातारा झालो असं म्हणण्याऐवजी मी अधिक प्रगल्भ होत आहे असं म्हणा. मृत्यूची भीती न बाळगता जीवनाचा आनंद घ्या. स्वतःला नेहमी आनंदी, तेजस्वी आणि सक्षम म्हणून पहा. लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी. 1. प्रेम, आनंद, शांती, दयाळूपणा हे गुण कधीही वृद्ध होत नाहीत. 2. वयाची भीतीच अकाली वृद्ध